प्रकटीकरण अध्याय 22. नंतर त्याने देवाच्या व कोकऱ्याच्या राजासनातून निघालेली नगरीच्या मार्गांवरून वाहणारी जीवनाच्या पाण्याची स्फटिकासारखी नितळ नदी मला दाखवली. नदीच्या दोन्ही बाजूंस 12 जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते. ते दर महिन्यास आपली फळे देते आणि त्या झाडाची पाने राष्ट्रांच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे. पुढे काहीही शापित असणार नाही, तर त्यामध्ये देवाचे व कोकऱ्याचे राजासन असेल आणि त्याचे दास त्याची सेवा करतील. ते त्याचे मुख पाहतील व त्याचे नाम त्यांच्या कपाळांवर असेल. यापुढे रात्र असणार नाही आणि त्यास दिव्याच्या अथवा सूर्याच्या प्रकाशाची गरज नाही, कारण प्रभू देव त्यांच्यावर प्रकाश पाडतो आणि ते युगानुयुग राज्य करतील. तो मला म्हणाला, ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत आणि संदेश त्यांच्या आत्म्यांचा देव जो प्रभू याने जे काही लवकर झाले पाहिजे ते आपल्या दासास कळविण्यासाठी आपल्या दूताला पाठविले आहे. पहा, मी लवकर येतो. या पुस्तकातील संदेश वचने पाळणारा तो धन्य. हे ऐकणारा व पाहणारा मी योहान आहे. जेव्हा मी ऐकले व पाहिले तेव्हा हे मला दाखवणाऱ्या देवदूताला नमस्कार घालण्यास मी त्याच्या पायांपुढे पडलो. परंतु तो मला म्हणाला, असे करू नको. मी तुझे बंधू संदेश दे व या पुस्तकातील वचने पाळणारे लोक यांच्या सोबतीचा दास आहे. नमस्कार देवाला घाल. पुन्हा तो मला म्हणाला, या पुस्तकातील संदेश वचने शिक्का मारून बंद करू नको, कारण वेळ जवळ आली आहे. दुराचारी मनुष्य दुराचार करीत राहो. मलिनतेने वागणारा मनुष्य स्वतःला मलिन करीत राहो. धर्माप्रमाणे वागणारा मनुष्य धर्म आचरित राहो. पवित्र आचरणी मनुष्य स्वतःला पवित्र करीत राहो. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे. मी अल्फा व ओमेगा, पहिला व शेवटला, प्रारंभ व शेवट असा आहे. जे आपले वस्त्रे धुतात ते धन्य. त्यांची जीवन झाडावर सप्ताही आणि ते वेशीतून नगरात जातील. कुत्रे, चेटकी, चारकर्मी, खून करणारे, मूर्तिपूजक, नबाडीची आवड धरणारे व नबाडी बोलणारे लोक सर्व बाहेर राहतील. या गोष्टीविषयी तुम्हा साक्ष देण्याकरिता मी येशूने आपल्या दूताला मंडळांकरिता पाठविले आहे. मी दाविदाचा अंकुर व संतान, पहाडचा तेजस्वी तारा आहे. आत्मा व वधूही म्हणतात, ये. ऐकणाराही म्हणो, ये. तानेला येवो आणि ज्याला पाहिजे तो जीवनी पाणी फुकट घेवो. या पुस्तकातील संदेश वचने ऐकणाऱ्या प्रत्येकाला मी निश्चयपूर्वक सांगतो की जो कोणी ह्या थर घालील त्याचवर ह्या पुस्तकात लिहिलेल्या पीडा देव आणील, आणि जो कोणी या संदेशाच्या पुस्तकातील वचनातून काही काढून टाकील त्याचा वाटा या पुस्तकात वर्णिलेल्या जीवनी झाडातून व पवित्र नगरातून देव काढून टाकील. या गोष्टींविषयी साक्ष देणारा म्हणतो, हो, मी लवकर येतो. आमेन. ये प्रभू येशू, ये. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा पवित्र जनांबरोबर असो.